नमस्कार. खरं म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अतिशय मनाला वेदना होते. मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून 10 वर्ष काम केले, स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून काम केलंय. शासनाने आणि केंद्र शासनाने एक नियमावली बनवलेली आहे, आचारसंहिता बनवलेली आहे. आणि माझं असं मत आहे की त्या आचारसंहितेचं जर उल्लंघन झालं किंवा त्या आचारसंहितेचं जर कोणी लक्ष नाही दिलं तर त्याच्या CR रिपोर्टवर त्याची नोंद होते. प्रशासनामध्ये एवढी शिथिलता आहे ना की या मंत्री प्रशासनाचे एवढी कामं असतात की ते जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी बोलू शकत नाही, ही त्यांची कमतरता आहे. मी एक उदाहरण देतो कविताजी. हिमाचल प्रदेशमध्ये शांताकुमार भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते. त्यांनी एक कायदा केला आणि त्यांनी एक सर्क्युलर केलं की या प्रशासनामध्ये कामाचं मूल्यमापन करून त्यांचा पगार ठरवला जावा. त्यावेळी त्याला फार विरोध झाला, तरी देखील त्यांनी केलं. आणि तशा प्रकारचं म्हणजे आज आमचे जिल्हाधिकारी किती काम करतात, किती फायली क्लिअर करतात, किती योजनांचा लोकांशी संपर्क करतात, किती आता एवढी पूर परिस्थिती आहे, किती लोकांना भेट दिली, किती लोकांचं मॅनेजमेंट करून त्याचं नुकसानीचे धडे घेतले. हे काही याचं इव्हॅल्युएशन कुठल्याही पातळीवर होत नाही. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून माझं असं मत आहे, या निमित्तानं राज्य शासनाने आचारसंहिता जी बनवलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करण्यासाठीचे आदेश दिले पाहिजे. त्याच्याशिवाय हा चाप या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर बसणार नाही. काही प्रशासकीय अधिकारी तर मंत्र्यांच्या पेक्षा मोठे आहोत अशा प्रकारचे वागतात, त्याला आळा बसला पाहिजे असं माझं मत आहे.